नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय एस सी पब्लिकेशन या चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेली करंट अफेअर्सवरती व्हिडिओ पाहणार आहोत। म्हणजेच आजच्या तारखेला जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीवरील प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सर्व प्रश्न हे महत्त्वाचे असणार आहेत मित्रांनो, आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर पहा, पहिला प्रश्न आहे, ICC महिला विश्वचषक 2025 कोणत्या देशात आयोजित केला जाईल? तर कोणत्या देशामध्ये याचे आयोजन होणार आहे ICC महिला विश्वचषक 2025चे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स पहा, तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे। आपल्या भारत देशामध्ये या ICC महिला विश्वचषक 2025चे आयोजन केले जाणार आहे। तर मित्रांनो, यावरती आपण थोडीशी माहिती पाहूयात। तर पहा, भारत 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीत ICC स्पर्धेचे आयोजन करेल। कितवी आवृत्ती असणार आहे 2025ची? तर 13वी आवृत्ती आहे, लक्षात ठेवा। यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतो की कोणत्या कालावधीमध्ये या स्पर्धेचे आयोजन केले जाईल? तर लक्षात ठेवा, 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2025, आणि ही आवृत्ती असणार आहे 13वी। चला पुढचा आपला प्रश्न पहा, जून 2025 मध्ये पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स पहा, तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष म्हणून? तर एस महेंद्र देव यांची नियुक्ती झालेली आहे। ऑप्शन क्रमांक आपला चौथा बरोबर आहे। पहा मित्रांनो, यावरती महत्त्वाची माहिती आहे। प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ एस महेंद्र देव यांची पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। ते कोणाची जागा घेतील? तर ते विवेक देवराय यांची जागा घेणार आहेत। चला पुढचा आपला प्रश्न पहा, मे 2025 साठी ICC पुरुष खेळाडू ऑफ द मंथ या पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स पहा, तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? कोणाची निवड झालेली आहे ICC पुरुष खेळाडू ऑफ द मंथ या पुरस्कारासाठी? तर मोहम्मद वसीम यांची निवड झाली। तर पहा मित्रांनो, मे 2025चा ICC पुरुष खेळाडूचा पुरस्कार संयुक्त अरब अमिरातीचा कर्णधार मोहम्मद वसीम यांना देण्यात आलेला आहे। तर मग मित्रांनो, महिला खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर दक्षिण आफ्रिकेची अष्टपैलू खेळाडू क्लो ट्रायॉन हिला मे 2025 साठी ICC महिला खेळाडू म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर लक्षात ठेवा ही दोन्ही नावे। विद्यार्थी मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटते? माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका, मित्रांना सुद्धा शेअर करा। आणि मित्रांनो, ज्यांना कुणाला जानेवारी ते मे 2025ची करंट अफेअर्सची PDF हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे। प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती क्वेश्चन्स विचारले जातात आणि त्यासाठीच आपली ही PDF असणार आहे। या PDF मध्ये आपण सर्व मंथली क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत आणि जे काही महत्त्वाचे टॉपिक झालेले आहेत त्या टॉपिकवरती तुम्हाला या PDF मध्ये प्रश्न पाहायला मिळतील। तर ज्यांना कुणाला PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि PDF हे पेड PDF असणार आहेत, त्यासाठी तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे। तर ज्यांना कुणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका। चला पुढचा आपला प्रश्न आहे, महिला आशिया कप हॉकी स्पर्धा 2025 कोठे आयोजित केली जाईल? तर याचे आयोजन कुठे होणार आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स पहा, तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तुम्ही सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करा। तर कुठे होणार आहे महिला आशिया कप हॉकी स्पर्धा 2025चे आयोजन? तर हांगझाऊ चीन या ठिकाणी याचे आयोजन केले जाणार आहे। तर पहा मित्रांनो, यावरती काही महत्त्वाचे पॉईंट आपण काढलेले आहेत, लक्ष द्या। महिला आशिया कप हॉकी स्पर्धा 2025 तर हे चीनमधील हांगझाऊ या ठिकाणी होणार आहे। या स्पर्धेचे आयोजन कधी होणार आहे? तर 5 ते 14 सप्टेंबर 2025 या दरम्यान या स्पर्धेचे आयोजन केले जाईल। ही स्पर्धा आशियाई हॉकी फेडरेशन यांच्याद्वारे आयोजित केली जाते आणि कितवी आवृत्ती असणार आहे 2025ची? तर 11वी आवृत्ती आहे, लक्षात ठेवा। चला पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न, पारंपरिक औषध क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी भारत सरकारने कोणते पोर्टल सुरू केले आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स पहा, तर यापैकी कोणते पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे पारंपरिक औषध क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी?
तर ऑप्शन क्रमांक आपला चौथा बरोबर आहे. आयुष निवेश सारथी पोर्टल हे लॉन्च करण्यात आलेले आहे. मित्रांनो, या पोर्टलचे उद्दिष्ट भारतातील पारंपरिक औषध आणि कल्याण क्षेत्रात गुंतवणूक सुलभ करणे आणि प्रोत्साहन देणे आहे, ज्यामुळे भारताला आयुर्वेद, योग आणि इतर स्वदेशी आरोग्य पद्धतीसाठी जागतिक केंद्र म्हणून स्थान मिळणार आहे. चला पुढचा आपला प्रश्न पहा. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जून 2025 मध्ये एक पेड माँ के नाम 2.0 मोहीम कोठे सुरू केलेली आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स पहा. तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा. कोणत्या ठिकाणी ही मोहीम सुरू केलेली आहे? केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जून 2025 मध्ये एक पेड माँ के नाम 2.0 मोहीम कोठे सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे. नवी दिल्ली या ठिकाणी ही मोहीम सुरू केलेली आहे. तर पहा मित्रांनो, यावरती आपण काही महत्त्वाची माहिती काढलेली आहे, नोट डाऊन करून घ्या. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 5 जून 2025 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी एक पेड माँ के नाम 2.0 या मोहिमेचा शुभारंभ केला. पर्यावरण संरक्षणाबद्दल जनतेमध्ये जागरूकता पसरवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाअंतर्गत लोकांना त्यांच्या आईच्या नावाने झाडे लावण्यात प्रोत्साहित केले जाते. या मोहिमेचा मुख्य उद्देश काय आहे? तर 5 जून ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत 10 कोटी झाडे लावण्याचे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे, स्टार मार्क करून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. जून 2025 मध्ये डेटॉलच्या नवीन आयसी कूल पर्सनल केअर रेंजचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स पहा. तर यापैकी कोणाची निवड करण्यात आली? तर MS धोनी यांची निवड करण्यात आलेली आहे डेटॉलच्या नवीन आयसी कूल पर्सनल केअर रेंजचा नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून. भारतात गुंतवणूकदाराचे संरक्षण आणि आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी गुंतवणूकदार शिबिर उपक्रम कोठे सुरू करण्यात आला? तर पहा मित्रांनो, यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? ऑप्शन्स पहा आणि पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा. तर कोठे सुरू करण्यात आलेला आहे गुंतवणूकदार शिबिर? तर पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले. पहा मित्रांनो, गुंतवणूकदाराचे संरक्षण आणि आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी गुंतवणूकदार शिबिर उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे, जो गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण आणि सेबी यांचा संयुक्त उपक्रम आहे. मित्रांनो, या उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे? तर गुंतवणूक प्रक्रिया पारदर्शक, जलद आणि मध्यस्थाशिवाय करणे आहे, ज्यामुळे आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूकदाराचा विश्वास वाढेल. चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार 2025 अंतर्गत ग्रामपंचायत डिजिटल गव्हर्नन्स श्रेणीमध्ये कोणत्या ग्रामपंचायतीला सुवर्णपदक देण्यात आलेले आहे? तर कोणत्या ग्रामपंचायतीला मिळालेले आहे सुवर्णपदक? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स पहा. तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तर ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे. आपल्या महाराष्ट्रातील रोहिणी ग्रामपंचायत याला सुवर्णपदक देण्यात आलेले आहे. यावरती आपण काही महत्त्वाची माहिती काढलेली आहे, पहा. पंचायती राज मंत्रालयाने प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाच्या सहकार्याने राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार 2025 अंतर्गत एक विशेष श्रेणी सुरू केलेली आहे, ज्यामुळे पंचायती राज संस्थांनी तळागाळातील प्रशासन मजबूत करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल म्हणून घेतलेल्या उत्कृष्ट डिजिटल उपक्रमांना मान्यता मिळेल. तर पहा मित्रांनो, महाराष्ट्रातील धुळे येथील रोहिणी ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार आणि त्रिपुराच्या पश्चिम मजलेशपूर ग्रामपंचायतीला रौप्य पुरस्कार मिळाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे 2025 मध्ये घाटमपूर औष्णिक विद्युत प्रकल्पाचे उद्घाटन कोठे केले आहे? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स पहा. तर यापैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आलेले आहे घाटमपूर औष्णिक विद्युत प्रकल्पाचे उद्घाटन? तर कानपूर, उत्तर प्रदेश या ठिकाणी करण्यात आले आणि याचे उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे, लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न. तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना सुद्धा शेअर करा आणि चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. आणि त्याचबरोबर ज्यांना कोणाला 2024 आणि 2025 करंट अफेअर्सची PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका.
PDF घेण्यासाठी तुम्हाला 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे PDF बद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल। आणि मित्रांनो, PDF हे पेड PDF असणार आहे, तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे। तर ज्यांना कोणाला PDF हवी असेल त्यांनी घेऊन टाका। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।